नमस्कार विद्यार्थी मित्रों, कंबाईन मुख्य परीक्षा 2022 आज 22 ऑक्टोबर 2023 ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा मुख्य परीक्षेचा पेपर 2 पार पडला। हा पेपर 2022च्या अभ्यासक्रमानुसार असल्या कारणामुळे विषयनिहाय विषयांचा संदर्भ स्पष्टीकरणामध्ये आपण आता घेणार आहोत। त्यात आपण आज भूगोल या विषयाच्या प्रश्नांचा संदर्भ विचारात घेऊ। मागील आठवड्यामध्ये STI पेपर झाला, त्यात 10 प्रश्न भूगोलावरती विचारले गेलेले होते। त्याच्या जवळ जाऊन उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केलो। कालच म्हणजे 21 तारखेला त्याची आन्सर की आली आणि बहुतांश म्हणण्यापेक्षा 10च्या 10 प्रश्नाची उत्तरं जे आम्ही विचारात घेतलेली होती, आयोगाने तेच उत्तरं निश्चित केली गेलेली आहेत। आज आपण भूगोल या प्रश्न ASO मध्ये विचारलेल्या 10 प्रश्नांचा विचार घेऊ। तसं जर पाहता आज 9 प्रश्नांचाच संदर्भ आहे। 10वा जो प्रश्न आहे तो इतिहासामध्ये किंवा समाज सुधारक या घटकामध्ये मोडतो, तरीही तो भूगोल या विषयामध्ये आल्यामुळे त्याचंही स्पष्टीकरण आपण घेणार आहोत। साधारणतः मागच्या 3 मुख्य परीक्षेचा विचार करता असं लक्षात येऊ लागलेलं आहे किंवा आजच्यापासून आपण असं विचारात घेतलं, सब रजिस्ट्रार, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक या 3 पदाचा विचार केला। या 3 परीक्षेचा विचार करता 10 जे प्रश्न आलेले आहेत तर मुलांना अंदाज घेता येऊ शकेल, कारण येत्या 29 तारखेला PSI ची मुख्य परीक्षा होणार आहे। याचं व्यवस्थित विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की विशिष्ट घटकावरतीच या 3 झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत। ते सर्वात शेवटी मी थोडासा संदर्भ त्याचा देईल, पण आता आपण टू द पॉइंट प्रश्नाकडे जाऊया। पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे, थोडासा वेळखाऊही प्रश्न म्हणू शकतो आपल्याला। व्यवस्थित माहिती ज्या विद्यार्थ्याकडे याची उपलब्ध आहे तोच निश्चित उत्तरापर्यंत जाऊ शकतो। याच्यात विधानं दिलेली आहेत 2। याला काठिण्य पातळीचा प्रश्न विचारात घेता ऍप्लिकेशन लेवलचा प्रश्न किंवा उपयोजनात्मक स्तरावरचा प्रश्न म्हणतो। तुलनात्मक जास्त वेळ लागणारा प्रश्न याला म्हणता येईल। विधान 1, मुंबई नागपूर, मुंबई पुणे दुहेरी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहेत। स्पेसिफिक आपण लक्षात घेऊया, मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे, आणि इथं सगळ्यात महत्वाचं काय विचारलेलं त्यांनी, दुहेरी ब्रॉडगेज। बहुतांश ज्यावेळेस 2 शहरादरम्यान रेल्वेचा विचार होतो त्यावेळेस एकेरी ट्रॅकचा विचार होत असतो। मात्र तेथील वर्दळ, तेथील तुलनात्मक प्रवास किंवा तेथून होणारा जो वाहतुकीची गर्दी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुलनात्मक त्या 2 शहरामध्ये डबल लाईनचा विचार होतो। हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ। ह्या दोन्ही शहराच्या ठिकाणी, कारण मुंबई नागपूर हा रूट पुढे जर विचारात घेतला तर आपण हे तर थोडंसं लक्षात घेऊया। महाराष्ट्रातून भारतामध्ये जाणाऱ्या मार्गांचा विचार करता, रेल्वे मार्गांचा विचार करता, ब्रॉडगेजचा विचार करता महत्वाच्या ठिकाणी जोडणारे मार्ग मुंबई दिल्ली आणि मुंबई दिल्ली हे 2 आहेत। हे 2 असण्याचं कारण काय, एक पश्चिम रेल्वे म्हणता येईल आणि एक मध्य रेल्वे म्हणता येईल। पश्चिम रेल्वेचा संदर्भ हा गुजरात राज्याशी संलग्न आहे, तिथून तो पुढे प्रवास करतो, आणि मध्य रेल्वेचा ज्यावेळेस विचार येतो महाराष्ट्रातील शेवटचं टोक उत्तरेकडे जात असताना भुसावळ, आणि तिथून मध्य प्रदेश मार्गे उत्तर प्रदेश या मार्गे ती दिल्लीकडे जाणारा मार्ग, आणि तिसरा महत्वाचा मार्ग मुंबई कोलकाता। हे तिन्ही भारतातील सगळ्यात जास्त रहदारी असलेले रेल्वे ट्रॅक आहेत। त्यामुळे तुलनात्मक इथं सगळ्यात पहिल्यांदा ब्रॉडगेज हे दुहेरी पद्धतीचं ब्रॉडगेज झालेलं आहे, कारण मुंबई कोलकाता हेही सगळ्यात मोठा ट्रॅफिक असलेला महामार्ग रेल्वे मार्ग असल्या कारणामुळे इथं ही दुहेरी झालेला आहे। आणि याच टापूमध्ये आपला नागपूर येतो, मुंबई नागपूर आपल्याला विचारलंय, मुंबई नागपूर। दुसरा महत्वाचा भाग विचारात घेतला तर आपल्यापासून पुणे आणि मुंबई हा जर व्यवस्थित विचार केला, पुणे मुंबई मधील रहदारीचा विचार करता इथे अनेक लोकलचा भाग आहे, अनेक पुणे मुंबई इंटरसिटी ट्रेनचा भाग आहे। त्यामुळे इथं दुहेरी मार्ग हे फार पूर्वीच विचारात घेतलेला, घाटामध्ये हा भाग थोडासा संबंधित होता। या ठिकाणी आपल्याला तेवढाच पुरता तो भाग त्या ठिकाणी एकेरी आपल्याला दिसतो, बाकी पूर्णतः मात्र हा दुहेरी ट्रॅकनी जोडला गेलेला आहे। म्हणून इथं पहिलं विधान काय सांगता येईल आपल्याला, हे बरोबर आहे। दुसरं विधान काय सांगतं पहा, मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे महामार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या आहेत।
सेम याला लागून असलेला भाग आहे. पहिला प्रश्न काय केला की ब्रॉडगेज हे दुहेरी ट्रॅक आहे का, म्हणजे थोडक्यात येणारा रस्ता वेगळा आणि जाणारा रस्ता वेगळा असं म्हणलं तरी चालेल. त्याला आपण तुम्ही काय म्हणता, दुहेरी मार्ग. आता हे दोन्ही दुहेरी मार्ग हे इलेक्ट्रिकल आहेत की पारंपरिक डिझेलच्या इंजिनवर चालणारे आहेत. तर आता हे दोन्ही मार्ग जर विचारात घेतले तर अतिवेगवान मार्ग असल्या कारणामुळे इलेक्ट्रिकने पूर्णतः जोडले गेलेले आहेत. तिथं दोन्ही पद्धतीच्या ट्रेन्स धावतात हेही आपण विसरता कामा नये. ज्या मेल्स आहेत, ज्या अति तुलनात्मकरित्या जलद जातात त्याचा विचार त्या पद्धतीनं होतो, किंवा तुलनात्मकरित्या मालवाहतुकीचे जे ट्रेन्स आहेत यांना डिझेल इंजिनचाच पारंपरिक पद्धतीनं वापर केला जातो. काही ठिकाणी जलद ठिकाणी मात्र इलेक्ट्रिकचा वापर आहे. फक्त आपला प्रश्न इथं लक्षात घ्या, दुहेरी ब्रॉडगेज आणि विजेवर चालणाऱ्या आगगाड्या या दोन शहरादरम्यान आहेत का, तर आहेत. याचं उत्तर आहे. तर या अनुषंगाने विधान 1 आणि विधान 2 हे दोन्हीही या ठिकाणी बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. हा प्रश्न मी म्हणला होता, हा भूगोलामध्ये न मोडणारा प्रश्न, तरीही आपण याचं उत्तर देऊया. प्रोफेसर R.D. कर्वे यांनी 1925 मध्ये पहिली संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले, याचं उत्तर आहे मुंबई. हा तसा जर महत्वाचा प्रश्न आहे, ज्याला आपण गर्भ प्रतिबंधक ऑपरेशन म्हणतो, किंवा हे पहिल्यांदा आपल्या देशामध्ये सुरू करण्याचा मान यांच्याकडे जातो. आणि यांच्या पत्नी सौ मालती कर्वे या दोघांनी मिळून 1925 साली हे केंद्र राईट एजन्सी मुंबई येथे सुरू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, त्या कालावधीचा विचार करता आत्ताही आपल्याकडे मोठा प्रश्न आहे, जर एखादं ऑबर्शन करायचं असेल तर 1925 साली ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून, ही फारच आपण शब्दप्रयोग आपल्याला करता येईल, थोडासा मागासलेपणा म्हणता येईल आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या त्या कालावधीमध्ये, याच्याकडे आपण जात नव्हतो. पण मालती कर्वे यांनी स्वतःच पहिली ही शस्त्रक्रिया करून घेतली आणि आपल्या देशापुढे, आपल्या महाराष्ट्रापुढे तो आदर्श ठेवला आणि हे केंद्र आपल्याकडे सुरू झालं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात कोणत्या जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे? आता पहा, विविध प्रकारची फळे, आता विशिष्ट जर तुम्ही पर्यायाकडे पाहिलात, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, ह्या 4 जिल्ह्याकडे जर पाहिलं तर आपल्याला काय लक्षात येईल, याच्यातील हे जवळपास सोलापूर, पुणे आणि अहमदनगर हा पश्चिम महाराष्ट्राकडे सरकणारा पार्ट आहे या. आणि विशेषताने या 2 जिल्ह्यापुरता जर विचार केला, कोरडवाहू प्रकारच्या फळांचा उत्पादनात्मक भाग हा मोठा आहे. प्रत्येक शहरांची काही वैशिष्ट्ये आहेत. पण आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, फळे पिकविण्यात म्हणजे उत्पादन, हे स्पेसिफिक आपण लक्षात घेऊया, उत्पादन. तर कुठल्या जिल्ह्याचा क्रमांक पहिला येतो? तर आपल्याला असं पाहिल्यानंतर वाटतं की अहमदनगरमध्ये हसा येऊ शकेल, किंवा पुण्यामध्ये आपल्याला फळं जास्त मिळतात तर इथं होण्याची शक्यता आहे. इथं उत्पादन करण्याचा भाग विचारात घेतलेला आहे. तर आपण इथे काही चार्ट पाहूया. क्षेत्र उत्पादन हेक्टरी उत्पादनानुसार महाराष्ट्रातील फळाचे प्रथम जिल्हे हे 2017-18च्या अनुषंगाने आहेत. तुम्हाला स्पष्टीकरण देत असताना 2021-22चा महाराष्ट्राचा इकॉनॉमिकल सर्वेही मी अभ्यासलेला आहे आणि त्या आधारावरती या उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपण इथं पहिल्यांदा काय म्हणलेलं, उत्पादनानुसार उत्पादन कुठं जास्त होतं, तर केळीचं उत्पादनामध्ये तसं जर पाहिलं तर जळगावमध्ये सगळ्यात जास्त आहे. ओके, इथं जर पाहिला 3 नंबरला सोलापूर आहे, पण उत्पादनानुसार सोलापूरचाही क्रमांक 3रा लागतो केळीमध्ये. आपल्याला फक्त जळगाव माहीत आहे. आंब्याच्या बाबतीत सोलापूरचाही नंबर मोठ्या प्रमाणात लागतो, कारण कोकणातील आंब्याचं उत्पादन हे वेगळ्या पद्धतीने विचारात घेतलं जातं आणि पठारावरील आंब्याचं उत्पादन हे वेगळ्या पद्धतीने विचारात घेतलं जातं. त्यामध्ये सोलापूरचा क्रमांक हा तसा 2रा लागतो उत्पादन, रत्नागिरीनंतर तसा सोलापूरचाच नंबर लागतो असा आपला. आणि हेक्टरी उत्पादनानुसारही टनामध्ये सोलापूरचाच नंबर लागतो. इथं आपल्याला फक्त काय बघायचं आहे की एकूण फळ उत्पादनामध्ये त्या 4 जिल्ह्यापैकी कुठल्या जिल्ह्याचा क्रम हा सगळ्यात पुढे लागतो, म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त फळं पिकवणारा जिल्हा कुठला, हे आपल्याला उत्तर गृहीत आहे. मग इथं आपल्याला केळीमध्ये सोलापूरचा संदर्भ दिसतो, आंब्यामध्ये आहे, द्राक्षामध्ये आहे, संत्री सोडता, संत्री हे विदर्भाचं वैशिष्ट्य आहे.
त्यानंतर डाळिंब हे महत्वाचा भाग आहे. मोसंबी हे औरंगाबाद जरी असला, लिंबू वर्गीय फळाचा जर भाग विचारात घेतला याच्यामध्ये सोलापूरचा संदर्भ येतो. आणि याच्यामध्ये पपई पेरू हे आता सुरू झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्येही पपईचं उत्पादन हे तुलनात्मकरित्या सध्या वाढलेलं आहे. तर अशा सर्व प्रकारच्या फळांचा जर भाग विचारात घेतला ह्या चार्टमध्ये सोलापूर शहरावरती गोल जास्त आहे. याच्यावरून आपल्याला अंदाज 99% भाकीत काय करता येतो की जे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत अहमदनगर, पुणे, औरंगाबाद आणि सोलापूरचा विचार करता, तर सोलापूरमध्ये तुलनात्मकरित्या सर्व प्रकारची फळं पिकवण्यामध्ये पहिला क्रमांक लागतो असं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. म्हणून याचं उत्तर आपण 3 इथं विचारात घेतलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहा, हा प्रश्न आयोगाचा आपण ज्यावेळेस सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगायला हरकत नाहीये. सध्या क्रिकेटचा माहोल आहे. ज्यावेळेस बॅटिंग बहरात येते आणि अचानक एक गुगली बॉल टाकला जातो, तसाच हा प्रश्न आपल्याला म्हणता येईल. तर गुगली कशाला म्हणूया? इथं पहा, बरोबर नाही याच्याकडे आपण जास्त ट्रेस होऊया. कारण आपण ज्यावेळेस फुलफिल असतो त्यावेळेस आपण एखाद्या वेळेस वाचण्यामध्ये शेवटचा क्रियापद वाचायचा विसरतो आणि बरोबर त्याच वेळेस आपला प्रश्न चुकलेला असतो. तर तीच अवस्था होते. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता आपण एकेका विधानाकडे जाऊया. चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता वर्धा जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. हे सरळ एक विधान आहे, आपण चेक करूया. आता इथं वर्धेची घनता 206 आहे आणि चंद्रपूरची घनता 193 आहे. म्हणजे चंद्रपूरची घनता वर्धेपेक्षा जास्त आहे का? नाही आहे. चंद्रपूरची घनता ही उलट कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. दुसऱ्या वाक्याकडे जाऊया. जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या, इथं लक्ष द्या, 25 कोटीपेक्षा जास्त होती. महाराष्ट्राचीच लोकसंख्या अजून 25 कोटी झाली नाही, तर बुलढाण्याची लोकसंख्या 25 कोटी होईल का? हे पहा, आयोगाने हे काही चुका केलेल्या नाहीत. हे जाणीवपूर्वक तुम्ही वाचत असताना तुमच्याकडून चूक व्हावी या दृष्टिकोनातून केलेल्या योजना आहेत. इथं आपल्याला चार्ट बघण्याची गरजच नाही की लोकसंख्या, कारण 25 कोटी लोकसंख्या अजून महाराष्ट्राची झाली नाही, तर आपण बुलढाण्याचा विचार करण्याची गरज नाहीये. त्यामुळं हेही विधान आपलं काय झालं? चुकीचं. आपल्याला प्रश्न काय विचारलेला बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? याच आधारावर मी खालीही जाण्याची गरज नाही. इथं जर खाली पर्याय असले असते अ व ब, क व ड असं जर राहिलं असतं तर मी खालच्या दोन्ही विधानाचा विचार केला असता. ते घेऊच आपण, त्याचा संदर्भ घेऊच. आता जर 2 विधान चुकीचे आहेत तर पर्याय निवडायचा कुठला? मग आयोगाला या प्रश्नाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. आपण तरीही काय करूया, पुढच्या वाक्याकडे जाऊया. चूक आहेत का बरोबर आहे ते बघूया, म्हणजे अजून एखादं भर होईल किंवा कमी होईल असा संदर्भ राहील. माणगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते, हे बरोबर आहे का आपल्याला चेक करता येईल. तर या अनुषंगाने माणगंगा नदी ही दहिवडी शहर माणगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. आणि दहिवडी कुठं आहे? सातारा जिल्ह्यात आहे. त्यामुळं हे वाक्य बरोबर आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील तालुका ठिकाण आहे. ते तालुका आहे का हेही आपण पाहूया. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या 5 आहे, त्यापैकी कळमनुरी हा एक तालुका आहे. हेही विधान बरोबर आहे. याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? आता 2 विधानं बरोबर आहेत आणि 2 विधानं चुकलेली आहेत. मात्र आपल्याला निश्चित पर्याय आता निवडता येणार नाही, कारण 1 आणि 2 हे याचं उत्तर आहे. बरोबर नाही, कोणते वाक्य बरोबर नाही याचं उत्तर 1 आणि 2 आहे. तर इथं नसल्यामुळं या प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे आयोग निर्णय घेऊ शकेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणती विधाने ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करूया की आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरी आणि ग्रामीण, आता नाही म्हणलं तरी महाराष्ट्रातील जवळपास लोकसंख्या ही 45 ते 50% ही शहरी भागात राहते आणि जवळपास 50% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. जेव्हा आपण एका जिल्ह्याचा विचार करतो, जिल्हा हा केंद्र तो शहर विचारात घेतला जातो.
त्याच्यातील तालुकेही शहर विचारात घेतले जातात आणि त्या शहराला त्या तालुक्याला जोडणारा हा जो ग्रामीण परिसर आहे, तालुक्याचा परिसर आहे किंवा गटाचा परिसर आहे, तो ग्रामीण असा विचारात घेतला जातो. तर इथे आपल्याला काय विचारात घेता येईल, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत बाबा? दाट लोकसंख्या, शेतीप्रधान समाज, पितृसत्ताक कुटुंब पद्धती की शैक्षणिक मागासलेपण, असे त्यांनी ब क ड हे विचार केलेले आहेत. तर त्याची वैशिष्ट्य काय सांगता येईल? दाट लोकसंख्या हे वैशिष्ट्य ग्रामीण भागाचं आहे का? तर नाही. शहरी भागाचं वैशिष्ट्य आहे. झोपडपट्ट्या कुठं जास्त आहेत, ग्रामीण भागात आहेत का शहरी भागात आहेत? याचं उत्तर तुम्हाला आलं की याचं उत्तर आपल्याला क्लिअर होईल. हा पर्याय कॅन्सल. कॅन्सल. ब आहे शेतीप्रधान समाज. आजही आपल्याकडे 90% ग्रामीण भागातील समाज हा शेतीप्रधान आहे, त्यामुळे हे त्याला लागू होतं ग्रामीण समाजाच्या वैशिष्ट्याला. तिसरा महत्वाचा भाग पितृसत्ताक कुटुंब पद्धती. भारतामधील आत्ताही जर विचारात घेतलं, भारताचा विचार करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातला विचार करू. महाराष्ट्रात पूर्णतः पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच आहे. जेव्हा समाजशास्त्राचा अभ्यास होतो आणि संपूर्ण भारताचा अभ्यास केला जातो, त्यावेळेस आपल्याला पितृसत्ताक कुटुंब पद्धती, मातृसत्ताक कुटुंब पद्धती हा स्पेसिफिक शब्दप्रयोग मी का करतोय? पितृसत्ताक जर आहे तर मातृसत्ताक पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी महिलाही घरचं कारभार चालवते, पुरुष हे दुय्यम स्तरावर ठरतात. मग हे पूर्वी कुठं असायचं? ज्या ठिकाणी महिलांचं प्रमाण कमी असायचं, लग्न करण्याच्या नौबती फार मोठ्या प्रमाणात तयार व्हायच्या, त्यावेळेस एकाच कुटुंबातील पुरुष एकाच महिलाबरोबर लग्न होण्याची प्रक्रिया व्हायची. आजही 7 सिस्टर्स म्हणजे पूर्वेकडील जे 7 राज्य आहेत, यामध्ये काही मागास समाजामध्ये याही प्रचलित पद्धती चालू आहे. तिथं स्त्री सत्ताक कुटुंब पद्धती आहे. आणि चौथा शैक्षणिक मागासलेपण. हाही भाग आपण लक्षात घेऊया. ग्रामीण भागामध्ये सगळ्याच शैक्षणिक परिपूर्णता आज नाही आहे. आज आपण असं म्हणूया 10वीपर्यंतचं शिक्षण आहे, 12वीपर्यंतचं शिक्षण आहे. पण 12वीच्या नंतर जेव्हा आपण पुढे जातो, आर्ट्स कॉलेज आहे, आज व्हेरिएशन फार मोठ्या प्रमाणात आहे, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आहे, तर त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मिळत नाहीत. म्हणून तो मागासलेपण या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. म्हणजे शैक्षणिक मागासलेपण आहे, दाट लोकसंख्या हे वैशिष्ट्य नाही. म्हणजे ह्या 3 बाबी लागू होतात: शेतीप्रधान समाज, शैक्षणिक मागासलेपण आणि पितृसत्ताक कुटुंब पद्धती. मग हे पर्याय स्पष्ट करणारे कुठले आहेत? ब क ड. ब क ड असणारा पर्याय इथं आहे. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या उत्तराकडे जाता येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रात किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत? हे निश्चितपणे जर पाहिलं तर अलटून पालटून वर्षभरामध्ये ज्याही परीक्षा होतात, राजकीय भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला महाराष्ट्राच्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये प्रत्येक राज्याला किंवा प्रत्येक जिल्ह्याला किंवा कुठल्या कुठल्या राज्याच्या सीमा लागून आहेत किंवा कुठल्या राज्याला महाराष्ट्राच्या सीमा लागून आहेत, ह्या अभ्यासामध्ये येतं. यासाठी मी नकाशाच तुमच्या पुढे विचारात घेतो. जर व्यवस्थित जर पाहिलं तर कर्नाटक राज्याला खालचा दक्षिणेकडचा भाग जर विचारात घेतला, नांदेड 1, लातूर 2, उस्मानाबाद 3, सोलापूर 4, सांगली 5, कोल्हापूर 6 आणि सिंधुदुर्गचा थोडासा भाग इथे लागू होतो 7. अशा एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा ह्या कर्नाटकला लागून आहेत. आपल्या माहितीसाठी हा चार्टही अभ्यासला आहे. मी मागच्या एक्सप्लेनेशनपासून जाणीवपूर्वक तुम्हाला सांगणं असेल, हे सगळे चार्ट मी साभार म्हणजे आपलं राहुल पाटील लिखित महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकामधून विचारात घेतली गेलेली आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला स्पष्टता कळेल आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, हुबेहूब ते चार्ट ऑलरेडी लेखकांनी त्याचं नियोजन त्या पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या केलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त अनालाइज पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या माहितीच्या आधारावरती. म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायला सोपं होऊ शकेल. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी महाराष्ट्रातील बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे कोणते? आता परत जेव्हा आपण या पर्यायांचा पडताळा घेतो, मागच्याही STIच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. स्पेसिफिक बॉक्साईटवरच विचारलेला आहे, इथेही बॉक्साईटवरच विचारलेला आहे. त्यावेळेस मी एक्सप्लेनेशन देत असताना तेच सांगितलेलं होतं, बॉक्साईटचं बहुतांशी उत्पादन हे कोकण खोऱ्यात आहे.
कोकण पट्ट्यात आहे. मग कोकण पट्ट्यातले जिल्हे कुठले आहेत हे आपल्या लक्षात येतील. विदर्भातील जिल्ह्यांचे कुठले आहेत ते आपल्या उत्तराचा भाग होऊ शकत नाही. हा विदर्भाचे जिल्हे आहेत, हेही विदर्भाचे जिल्हे आहेत. मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांचा संदर्भ याच्यात आहे आणि हेही पूर्णतः विदर्भातील जिल्हे आहेत. हे तिन्ही बाबी आपल्या उत्तराचा भाग होऊ शकत नाहीत. म्हणजे चौथा उत्तर आपल्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगडमध्ये बॉक्साईटचं उत्पादन तुलनात्मक जास्त होतं. हे चार्ट मागच्याही वेळेस मी कल्पना दिलेली होती, पण मूलतः बॉक्साईटचं उत्पादन कुठं होतं तर हे आपल्याला लक्षात घेता येऊ शकेल. नेक्स्ट, आता हा प्रश्न जोड्या जुळवायचा विचारलेला. याला तुम्ही असं म्हणू शकता उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न जोड्या जुळवायचा आहे. आता इथं आपण काय करूया, इथं कोणकोणते खनिजे विचारात घेतलेले आहेत आणि ते कशामध्ये वापरले जातात, म्हणजे कुठल्या प्रकारच्या रासायनिक उत्पादनामध्ये त्याचा वापर होतो हा आहे. आपण इकडून थोडंसं उत्तराचा शोध घेऊ, म्हणजे आपल्याला राईट उत्तराकडे जाता येईल का हे आपल्याला बघता येईल. याच्यात खत आहे, लहानपणापासून आपल्याला माहित आहे पोटॅशियम आपण वापरतोच, डोळे झाकून आहे याचं उत्तर. मग आहे का इथं पोटॅश? ठीक आहे, जे माहिती आहे आपण ते विचारात घेऊ. आता सिमेंट आणि प्लास्टर वॉल बोर्ड ह्या दोन बाबी अशा आहेत की याच्यात अनेक घटकांचा समावेश होतो, अनेक रसायनांचा समावेश होतो, म्हणजे कच्च्या मालाचा समावेश होतो. मग हे थोडं कन्फ्युजिंग आहे, तर पुढे जाऊया. काच कारखाना. काच म्हणल्यानंतर सिलिका, डोळे झाकून आला, सिलिका म्हणजेच वाळू, वाळूपासून काचेची निर्मिती होते. मग आपल्याला इथे सरळ सिलिकेचा संदर्भ कोणाशी जोडता येईल? काय? मग असे पर्याय कोणकोणते आहेत बाबा? सिलिकाचा 4ला जोडलेला हा एक पर्याय आहे, हा एक पर्याय आणि पुढे हा एक पर्याय. ठीक आहे, 3 पर्याय. आणि दुसरा आपण पोटॅशचा शोधलाय, तो करेक्ट आहे. हे दोन आपल्याला उत्तर माहीत नाहीत, आपण असं धरूया. पोटॅशचा विचारात घेतलं तर खते आहे. मग आता पोटॅशच्या खते जर असेल म्हणजे क ला एक येईल, क ला एक असलेला भाग कुठला आहे याच्यातला? हा पण आहे आणि हा पण आहे. आणि आता परत प्रश्न क्रिएट झाला की ह्याच्याने आपलं उत्तर क्लिअर होत नाही. आता पुढे जर आपण विचारात घेतलं, पहा इथं आयोगाने काय केलेलं आहे, इथं जे ब ला आहे इथं ते ड ला दिलेलं आहे, जे इथं ड ला आहे इथं ते ब ला दिलेलं आहे, फक्त उलटी पालटी केली. मग आता आपल्याला क्लिअरिटी जर पाहिलं, जिप्सम आणि लाईमस्टोन ह्या दोन गोष्टीचा विचार केला, एक कमी जास्त प्रमाणामध्ये ह्या दोन्ही घटकामध्ये विचारात घेतला जातात. मग आता प्रश्न पुढे कुठे येतो, मॅक्झिमम प्रमाण कुठं जास्त वापरला जातो, तर आपण त्याच्यासाठी एक चार्ट लक्षात घेऊया. पहा आता ह्या ज्या बाबी आहेत सिमेंट करत असताना वापरल्या जातात. लाईमस्टोन पण आहे, जिप्सम पण आहे, क्ले पण आहे, कोल पण आहे, आयर्नस्टोन पण आहे. पण इथं जर तुम्ही हे इथं असं विचारात घेतलं तर आपल्याला कळेल का की कुणाचं प्रमाण जास्त नाही. तर आपण ऍक्च्युली कडे येऊया. तर इथं लाईमचं प्रमाण किती आहे पहा. लाईमचं प्रमाण सिमेंटमध्ये तुलनात्मकरित्या हे 60 ते 65% आहे. म्हणजे त्या सिमेंटमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण आहे? लाईमस्टोन आहे. मग आपल्या उत्तराच्या दृष्टिकोनातून आपल्याला परत सर्च करायचं असेल तर काय करावं लागेल? लाईमस्टोनचा संबंध सिमेंटमध्ये जर असेल सगळ्यात जास्त, कुठला पर्याय आपल्याकडे? हा. जे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्येही लाईमस्टोन असतो तो कमी प्रमाणात असतो. पण आता आपल्याला जर सहजपणे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत असणार आहे, गणपती फेस्टिवल येतं, देवीचं फेस्टिवल येतं किंवा अनेक चित्रपटाचा संदर्भ होतो, डुप्लिकेट सगळे आर्टिफिशियल मंदिरं तयार केले जातात, राजवाडे तयार केले जातात. मग ह्या सीट कशाच्या असतात? तर त्या जिप्सम बनवून बनवलेल्या असतात, त्या प्लास्टर वॉलबोर्ड म्हणतात. किंवा आत्ताचं इंटिरियर डेकोरेशन करण्याच्या दृष्टिकोनातून अशा आर्टिफिशियल वॉलबोर्डचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये जिप्समचा वापर तुलनात्मकरित्या जास्त आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता या प्रश्नाचं पर्याय हे अचूक उत्तर पर्याय कुठला असणार आहे? एक असणार आहे. ओके, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. या प्रश्नाचं मला जास्त एक्सप्लेनेशन देण्याची आवश्यकता नाही आहे. हा तुमच्यासाठी बोनस असलेला प्रश्न आहे असं म्हणता येईल. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये याचं स्थळ आहे. तरीही आपल्या एक्सप्लेनेशनसाठी माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. नकाशाच्या आधारावर थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कुठे कुठे आहे. याच्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आपल्याला विचारात घेता येईल. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढती क्रमवारी लावावी. ह्या ठिकाणी बहुतांश विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. इथं चढती क्रमांक म्हणजे कमीपासून आपल्याला जास्तकडे
जाणार. पण काय विचारलं त्याने? लोकसंख्येच्या घनतेनुसार. लोकसंख्या विचारलेली आहे का? मुलांच्या बाबतीत परत गोंधळ होण्याची शक्यता असते. लोकसंख्येनुसार खालून वर चढता क्रम. पण इथं आपल्याला विचारलंय का? स्पेसिफिक घनता. त्यामुळे आपल्याला घनतेनुसार याचा क्रम. आणि परत मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने STIच्या प्रश्नपत्रिकेत अशाच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. पण तिथं काय? उतरता क्रम लावा. इथं आता चढता क्रम लावा अशा पद्धतीने. आणि जाणीवपूर्वक आयोगाला क्लिअरिटी आहे की आपण पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे अभ्यास करून ठेवतो. पण आयोग आता काय केलेलं आहे? तुम्ही 36 जिल्ह्यांचा अभ्यास करावा ही त्यांची धारणा आहे. त्यामुळे इथं तुम्हाला क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. आता इथं जर पाहिलं, जेव्हा असे प्रश्न विचारतात तर चारही पर्यायामध्ये आलटून पलटून फक्त क्रम बदलून ते जिल्हे आलेले असतात. जिल्हे बदलता येत नाही ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळं इथं आपण लक्षात घेऊ, तर ह्याही चार्टचं इथं आपल्याला लक्षात घेता येईल. हे लोकसंख्येच्या घनतेनुसार आपल्या महाराष्ट्राचा चार्ट आहे. तर इथं उस्मानाबादची घनता सगळ्यात कमी आहे. सुरुवात कुठून होईल? मग उस्मानाबाद पासून होईल. त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर जालना आणि त्याच्यानंतर नंदुरबार 326. यानुसार आपला क्रम कुठला येतो? उस्मानाबाद, बीड, जालना आणि नंदुरबार यानुसार चढता क्रम लोकसंख्येच्या घनतेनुसार. याचं उत्तर 4. अशा पद्धतीने ह्या 10 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. येत्या 29 तारखेला PSI मुख्य परीक्षा होणार आहे. म्हणजे 2022च्या सिरीजमधील शेवटची परीक्षा म्हणता येईल. कारण प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा. या अनुषंगाने पेपर 2 हा 29 तारखेला PSIचा स्वतंत्र होईल. त्या अनुषंगाने त्याच्यामध्येही भूगोलाचे परत 10 प्रश्न असणार आहे. याशिवाय लागलीच आयोगाने 2023ची ही परीक्षा जाहीर केलेली आहे. त्याला आपण अराज्यपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब आणि क असं म्हणतो. त्यात आयोगाने गट ब ची मुख्य परीक्षा वेगळी ठेवलेली आणि गट क ची वेगळी ठेवलेली आहे. 29 ऑक्टोबरला PSIची परीक्षा झाल्यानंतर त्याच्या पुढील आठवड्यातच 5 नोव्हेंबरला अराज्यपत्रित सेवा गट ब ची मुख्य परीक्षा होणार आहे. तिथं मात्र फरक असा राहणार आहे मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही एका दिवशी एक पेपर देत आलेला आहात. मात्र त्या दिवशी मात्र गट ब साठी जे पात्र लोक आहेत त्यांना एकाच दिवशी 2 पेपरला सामोरं जावं लागणार आहे. कारण सकाळच्या 11 ते 12 मध्ये एक पेपर होईल, मध्ये 2 ते 3 तासाचा ब्रेक राहील आणि परत 2 नंबरचा पेपरही तुमचा त्याच दिवशी होणार आहे. आणि आत्ता आयोगाने गट क ची ही परीक्षा 17 डिसेंबर 2023 रोजी घोषित केलेली आहे. आता इथं फरक थोडंसं सांगायचं आहे मित्रांनो. गट ब साठीही तोच अभ्यासक्रम आहे आणि गट क साठी तोच अभ्यासक्रम आहे. पण दोन्ही पदामध्ये दर्जात्मक फरक आहे. मग दर्जात्मक जर फरक असेल, त्यांच्या वेतनामध्ये जर फरक असेल, तर त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्येही फरक असणार आहे. इतिहास विषय दोन्हीकडेही आहे, पण काठिण्य पातळीचा दर्जा दोन्ही परीक्षेच्या अनुषंगाने वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे युनिक अकॅडमीने जाणीवपूर्वक गट ब साठी ही टेस्ट सिरीज ऑलरेडी घोषित केलेली होती आणि आता गट क साठी ही 10 प्रश्नपत्रिकेची सिरीज आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती ही टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. काल या टेस्ट सिरीजची पहिली प्रश्नपत्रिका आपण सगळ्यांसाठी ओपन ठेवलेली होती. आत्तापर्यंत जे विद्यार्थी ही टेस्ट सिरीज पाहिलेली नसेल त्यांनी ॲप डाउनलोड करावा आणि ही पहिली टेस्ट सिरीज, जे लोक महाराष्ट्र गट क सेवा या मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत, कारण महाराष्ट्रातील जवळपास 95,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे तुमची रस्सी खेच असणार आहे. कशासाठी? 7,000 पदासाठी 95,000 मुलं आहेत. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासात्मक फाईट करावीच लागेल. यासाठी स्वतःचा दर्जा तपासायचा असेल, परीक्षेपूर्वी स्वतःला चाचणी करावी लागेल एखादी टेस्ट पेपर देऊन, जेणेकरून तुम्हाला ती सुधारणा करण्यासाठी वाव मिळेल. यासाठी युनिक अकॅडमीने पेपर 1 चे 5 पेपर, पेपर 2 चे 5 पेपर हे फारच दर्जात्मक स्वरूपामध्ये, हे मी जाणीवपूर्वक का सांगू शकतो, या प्रश्नपत्रिकेची योजना करत असताना एकाच फॅकल्टी करून विचारात घेतलेली नाही आहे. प्रत्येक विषयातील तज्ज्ञ किमान 10 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहेत. अशा लोकांकडून ही प्रश्नपत्रिका तयार करून घेण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक ही प्रश्नपत्रिका तुमच्यापुढे ठेवत असताना तुलनात्मक काठिण्य पातळी वरच्या स्तरावरची विचारात घेतलेली आहे. आमची धारणा आहे तुम्ही इथं पडावं, इथं प्रश्न तुमचा चुकावा, कारण इथं चुकलात तर तुम्हाला पुढच्या आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेला सहजतेने सामोरं जाता येईल.
जर आयोग तुम्हाला प्लेन रोडवर पळवणार असेल तर युनिक अकॅडमी तुम्हाला प्लेन रोडवर पळवणार नाही, तर तुम्हाला डोंगरावरती पळवेल. तर ती तुमची क्षमता तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आजच आपण द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं, डाउनलोड करावं, पहिली प्रश्नपत्रिका मोफत सोडवा. त्याचा दर्जा तुम्हाला लक्षात येऊ शकेल, लागलीच तुम्हाला स्कोरिंग पण तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकतील. काही अडचणी असतील तर आमचे नंबर्स, आमच्या समन्वयकाचे नंबर्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. या सिरीजमधील इतर सर्व विषयांची व्हिडिओ टप्प्याटप्प्याने आजच तुम्हाला उपलब्ध होतील. थँक्यू.